उन्हाळा चालू झालेला आहे आणि उन्हाचा भरपूर असा फायदा उचलत आपण वाळवणीचे पदार्थ करायला कसं काय माघार घेऊ शकतो। कुरड्या पापड करून झाले असेल तर काही आपण उपवासाचं देखील करूया। तर नमस्कार मंडळी, मी स्वाती माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। मी आज अगदी सोप्या पद्धतीने तिप्पट फुलणारे साबुदाण्याचे मस्त असे कुरकुरीत पापड बांगडीच्या साहाय्याने कसे करायचे ते दाखवणार आहे। कसलाही कुटाणा न करता अगदी झटपट चविष्ट कुरकुरीत असे पापड बनवून तयार होतात। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। स्टेप बाय स्टेप रेसिपी पाहूया। त्याकरिता आपण सुरुवात साबुदाणा भिजवण्यापासून करू। त्याकरिता इथे आपल्याला घ्यायचा आहे 2 वाटी साबुदाणा। साबुदाणा जाड आणि बारीक दोन्ही भेटतो। इथे हा मी जाड साबुदाणा घेतलेला आहे। ह्याला मी ओव्हरनाईट सोक करणार आहे। त्याकरिता 2 वाटी साबुदाणा घ्यायचा। साबुदाणा छान निवडून घ्यायचा, मग यात घालायचं पाणी आणि 2 ते 3 वेळा हलक्या हाताने साबुदाणा आपण छान पद्धतीने वॉश करून घेऊया, म्हणजेच धुवून घेऊया, जेणेकरून साबुदाण्यामध्ये जो स्टार्च असतो तो निघून जाईल। इथे मी साबुदाणा 2 ते 3 वेळा पाण्याने धुवून घेतलेला आहे। आता या साबुदाण्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे। साबुदाण्याच्या वरती कमीत कमी अर्धा इंच पाणी आपल्याला ठेवायचं आहे, जेणेकरून आपला हा साबुदाणा छान असा मऊसूत भिजतो। पण साबुदाण्याप्रमाणे पाणी कमी जास्त लागू शकतं। काही साबुदाण्याला पाणी कमी लागतं तर कुठल्या साबुदाण्याला पाणी जास्त देखील लागू शकतं। साबुदाण्याचा अंदाजा एकदा आला की मग आपण साबुदाणा व्यवस्थित असं भिजवू शकतो। आता साबुदाण्यामध्ये पाणी घालून झालं की आपण हा साबुदाणा झाकून एक रात्रभरासाठी भिजवून घेऊया आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही पाहू शकता हा साबुदाणा किती छान असा फुललेला आहे। हा साबुदाणा मी हलकासा मोकळा करून देखील दाखवते। तुम्ही बघू शकता किती छान मोकळा मोतीदार दाणेदार असा साबुदाणा आपला भिजून तयार झालेला आहे। बघू शकता हा साबुदाणा अजिबात चिकट देखील नाही। एखादा साबुदाणा घेऊन हाताने प्रेस करून बघायचा, साबुदाणा लागलीच असा मॅश व्हायला हवा। साबुदाणा हा मऊच असायला हवा, जास्त कडक असला तर त्याने कुठलीही रेसिपी छान होत नाही आणि तो पचायला देखील अवघड होतो। चला तर मग साबुदाणा भिजवून झालेला आहे। आता आपण पुढच्या कृतीकडे वळूया। सर्व साबुदाणा मोकळा करून मी एका बाउलमध्ये काढून घेतलाय। यामध्ये आपल्याला घालायचे चवीप्रमाणे सेंधव मीठ। तुम्ही यामध्ये लाल मिरची पावडर किंवा हिरव्या मिरचीचा ठेचा देखील घालू शकता, पण इथे मी फक्त साधे असे पापड तयार करत आहे। सेंधव मीठ घालून हा साबुदाणा छान असा आपण एकजीव करून घेऊया। तुम्ही हवं असल्यास काही साबुदाणे कलरमध्ये देखील रंगवू शकता। छान लाल पिवळा कलर वापरला की आपले साबुदाण्याचे पापड छान रंगीबेरंगी होतात। साबुदाणा मी 2 पद्धतीने वाफवून दाखवणार आहे। सर्वप्रथम आपल्याला घ्यायचे एक इडली पात्राचं स्टँड। याला आपण छान असं तेल लावून घेऊया, जेणेकरून साबुदाण्याचे पापड याला चिटकणार नाही। तेल लावून झालं की आपण भिजवलेला साबुदाणा यावरती थोडा थोडा करून छान असा हाताने पसरवून घेऊया। साबुदाण्याचा सिंगल आणि पातळ असा लेयर आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। याच पद्धतीने आपण सर्व इडली पात्रामध्ये साबुदाणा पसरवून घेऊया। जर तुमच्याकडे इडली पात्र नसेल तर इथे मी घेतली आहे ढोकळ्याची प्लेट, किंवा तुम्ही साधी प्लेट घेतली तरी चालेल। यामध्ये ठेवायचे आपल्याला बांगड्या। प्लेटला मी तेल लावून घेतले बरं। आता यामध्येही आपण इडली पात्रामध्ये ज्याप्रमाणे साबुदाणा पसरवून घेतलेला होता, अगदी त्याच पद्धतीने आपल्याला साबुदाणा पसरवून घ्यायचा आहे। आणि साबुदाणा छान पसरवून झाला की या बांगड्या आपल्याला हलक्या हाताने काढून घ्यायच्या आहेत। तुम्ही बघू शकता बांगड्या काढून झाल्या की आपल्या या पापडांना किती सुंदर असा आकार येतो। चला तर मग साबुदाण्याचे पापड आपण स्टीम करून घेऊ। त्याकरिता इकडे मी स्टीमरमध्ये पाणी छान उकळून घेतलंय। त्यामध्ये आपण सर्वप्रथम इडली पात्राची स्टँड ठेवूया आणि याला एक 5 मिनिटे वाफवून घेऊ। 5 मिनिटांमध्ये आपला हा साबुदाणा छान ट्रान्सपेरंट होतो। अगदी असा साबुदाणा आपल्याला हवा आहे। हे इडली पात्राचे स्टँड आपण काढून घेऊया आणि या स्टीमरमध्ये आपण जे प्लेटवरती साबुदाणाचे पापड तयार केले होते ते देखील ठेवून घेऊया।
हे देखील आपण एक 5 मिनिटे वाफवून घेऊ। 5 मिनिटांमध्ये हे देखील छान वाफवून होतात। साबुदाण्याचे पापड वाफवून झाले की पूर्णपणे थंड करून मग एका चमच्याच्या साहाय्याने काढून घ्यायचे आहेत। जर तुम्ही साबुदाण्याचे पापड गरम गरम काढायला गेलात तर ते अजिबात निघत नाही, चिटकून बसतात आणि तुटून जातात। तर हे पापड पूर्णपणे थंड करून घ्या आणि चमच्याच्या साहाय्याने अलगद असे पापड आपण काढून घेऊ शकतो। अजिबात तुटत नाहीत, चिटकत नाहीत, व्यवस्थित असे गोल गोल पापड तयार होतात। हे पापड आपल्याला एका पॉलिथिनवरती टाकून घ्यायचे आहेत आणि हे पापड आपल्याला उन्हामध्ये 3 ते 4 दिवस कडकडीत असे वाळवून घ्यायचे आहेत। साबुदाण्याचे पापड छान वाळायला हवे, जेणेकरून ते छान फुलतात। 3 दिवसांमध्ये तुम्ही बघू शकता इथे हे आपले पापड छान असे वाळवून तयार आहेत, अगदी सुंदर मोत्यासारखे दिसत आहेत। तुम्ही हे पापड वर्षभर स्टोर करून ठेवू शकता। या पापडाला अजिबात काही होत नाही, व्यवस्थित असे राहतात। तुम्हाला हे पापड तळून देखील मी दाखवणार आहे। त्याकरिता इथे मी तेल छान असं गरम करून घेतलंय। पापड तळण्याकरिता आपल्याला तेल अगदी छान असं तापलेलं हवंय। त्यामध्ये पापड घालायचं, छान असं प्रेस करायचं आणि तळून घ्यायचं। लक्षात ठेवा, जर आपलं तेल छान तापलेलं नसेल तर साबुदाण्याचे पापड हवे तसे फुगत नाहीत। छान तेल हाय फ्लेमवर गरम करायचं आणि हाय फ्लेमवरतीच हे पापड आपल्याला छान असे तळून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकता हे पापड अगदी तिप्पट फुलतात, किती पांढरे शुभ्र आणि दिसायला अगदी सुंदर दिसतात, चवीला देखील अगदी भन्नाट लागतात। तर हे तिप्पट फुलणारे, दाणेदार, मोत्यासारखे दिसणारे साबुदाण्याचे पापड तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा। कसे झाले कमेंट बॉक्सद्वारे आम्हाला कळवा। आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत देखील शेअर करा। जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत।